शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख 12 ऑगस्ट 2026 आणि आपली ही टोमॅटोची व्हरायटी बघू शकतो आपण. ही योगी 35 आहे आणि याच्या खाली एक दोन चार सऱ्या सोडून ही जी आहे ती आर्यमानची आहे. आपली ही लागवड 14 जुलैची आहे. खरं तर आपली लागवड ही 10 जुलैची तारीख होती, 5 ते 10 जुलैची. परंतु 2 ते 8 जुलैला जो पाऊस झाला त्यात नर्सरीमध्ये आपलं रॉप जळून गेलं. त्यानंतर त्याने ॲडजस्ट करून निम्म रॉप करून दिलं, निम्म योगी 35 आणि निम्म आर्यमान. ते 4 दिवस लेट झालं आणि 14 जुलैला आपली लागण झाली. आपले जे हार्वेस्टिंगचा पिरियड होता म्हणजे तोडणीचा काळ आपणला जो टार्गेटचा होता तो 20 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबरचा होता. ह्या 40 दिवसात शक्य तेवढा जास्त माल काढायचा आहे. आता आपण इथं चर्चा करणार आहोत की टोमॅटोच्या इथून पुढे अगदी 1 सप्टेंबरपर्यंत 1 सप्टेंबर 2027 पर्यंतच्या बाजारभावाबद्दल आपण इथं आज चर्चा करणार आहोत. आणि टोमॅटो आणि शिमला मिरची आणि झेंडू या 3 पिकांबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत. त्याआधी आपण वातावरण आणि पावसाबद्दल चर्चा करूया. आज बघितलं तर 12 ऑगस्ट चालू आहे. जून महिन्यात पाऊस खूप कमी झाला. महाराष्ट्रात तो पाऊस जवळपास 53% झाला, म्हणजे 47% तूट जून महिन्यात झाली. जुलैमध्ये ती तूट भरून निघली आणि जुलैमध्ये महाराष्ट्रात 140% पाऊस पडला. आणि एकूण सरासरी जर धरली तर 106% पाऊस 31 जुलैपर्यंत झाला. म्हणजे 1 जून ते 31 जुलैपर्यंत महाराष्ट्रात सरासरी 106% पाऊस झाला. तोच पाऊस आपण जर विचार केला तर भारतात जून महिन्यात सरासरी पाऊस हा 60% झाला आणि 40%ची तूट होती. आणि जुलै महिन्यात तोच पाऊस 101% संपूर्ण भारतात झाला आणि सरासरी पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहिला. म्हणजे 89% सरासरी गाठली 31 जुलैला पावसाने. आणि 31 जुलैचा जर विचार केला तर सरासरी 89 जर टक्के असेल तर तो खूप कमी पाऊस मानला जातो. या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी पडेल सरासरीपेक्षा आणि ती तूट भारतातली अजून कमी होऊन कदाचित 85% ते फार तर फार 90%च्या आसपास राहील असा अंदाज हवामान विभागाचा आहे. आणि आपण यूट्यूबला फेसबुकला एक व्हिडिओत सांगितलं आहे की अलीकडच्या काळात सरकारी संस्थांपेक्षा खाजगी संस्थांचे आकडे ह्या वर्षी बरोबर आलेत आणि चांगले आलेत. आणि इथून पुढचा जर विचार केला तर ऑगस्ट हा सरासरीपेक्षा कमीच असेल, महाराष्ट्रात देखील कमी असेल आणि भारतात सुद्धा कमीच असेल. आणि सर्वाधिक पावसाचा जर विचार केला तर दोन्ही आपण ज्यावेळेस विचारात घेतो त्यावेळेस दोन्ही आकडेवारी विचारात घेतो. एक खात्रीशीर अंदाज मानतो. शेवटी अंदाज असतो. जास्तीत जास्त खात्रीशीर कसा होईल याकडे आपण जास्त लक्ष देतो. परंतु येणाऱ्या काळात म्हणजे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरचा जो काळ असेल 1 महिन्याचा, त्या काळात परतीचा पाऊस हा नुकसानकारक होईल. खूप पाऊस पडेल, बऱ्याच भागात तो नुकसानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे. तो सरकारी संस्थांचाही आहे आणि खाजगी संस्थांचाही बऱ्यापैकी तोच अंदाज आहे. त्यानुसार आपल्याला काम करायचं आहे. आता येणाऱ्या काळात म्हणजे थंडी नोव्हेंबरमध्ये चालू होईल. 10 नोव्हेंबरच्या आसपास 10-12 नोव्हेंबरच्या आसपास थंडी चालू होईल असाही अंदाज देण्यात आला आहे. आणि ह्या वर्षीची थंडी ही दरवर्षीपेक्षा कमी असेल. मात्र उन्हाळा जो असेल आपला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेचा जो उन्हाळा असेल तो दरवर्षीपेक्षा म्हणजे याही वर्षीपेक्षा 2025 पेक्षाही 1 ते 1.5 डिग्रीने जास्त असेल मित्रांनो. आणि विषय असा होतोय की टेम्परेचर जास्त असेल, ऊन भरपूर असेल, उन्हाचा तीव्रता जास्त असेल आणि सरासरी जर पाऊस बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी पाऊस हा कमी असेल. आणि पाऊस कमी, पाणी कमी, त्यात टेम्परेचरमुळे जे बाष्पीभवन होईल त्याच्यामुळे जे परिणाम पुढे जून जुलैमध्ये होतील ते वेगळेच परिणाम असतील. कदाचित जून जुलैला
बऱ्याच पिकांना एक चांगले बाजारभाव असतील, तो आपण आकडा पुढे म्हणजे सर्वच पिकांचा पुढे देणार आहोत. अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपला तो अंदाज येईलच. पुढच्या वर्षीची तयारी आपण तिथं सांगणार आहोत. मात्र आता इथून पुढे सुरुवात करू टोमॅटोला. टोमॅटोचं बघितलं तर इथून पुढे अगदी 20 सप्टेंबर नंतर 20 सप्टेंबरपर्यंत आपण सांगितलेले बाजारभाव मागे कसेच राहतील. आपण मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सांगितलेलं आहे, मार्चमध्ये देखील सांगितलेलं आहे. आपण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच सांगितलं होतं की मे महिन्यात यावर्षी उच्चांकी लागवडी होतील. झाल्या त्या ऑगस्टमध्ये गर्दी करतील, ऑगस्टमध्ये बाजारभाव कमी राहिले. आता एखादा अंदाज आपला थोडाफार इकडं तिकडं होऊ शकतो, परंतु आपली जी ॲक्युरेसी ही 75-80% पुढे आहे. आणि आत्ता बघितलं तर कुणाचेही म्हणजे बाजारभाव अंदाजकांचे बऱ्यापैकी जर वातावरण फसलं तर त्यांचे अंदाज देखील फसतात. त्यामुळे जोपर्यंत खात्रीशीर अंदाज येत नाही तोपर्यंत मी सहसा व्हिडिओ बनवत नाही. आता वळूया आपल्या टोमॅटोच्या बाजारभावाकडं. टोमॅटोचे बाजारभाव हे 20 सप्टेंबर नंतर 1 नोव्हेंबरपर्यंत बघा, 20 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर इथे टोमॅटोचे बाजारभाव एक चांगले असतील. मध्यम बाजारभाव असतील. खूप उच्चांकी बाजारभाव जातील असं नाही आहे, परंतु इथे 25 रुपयाच्या आसपास बाजारभाव, 500 रुपयाचे कॅरेट धरून बाजारभाव चाला, 500 रुपयाच्या आसपास इथे बाजारभाव मिळतील. आणि 400-500 रुपये जरी बाजारभाव मिळले तरी यावर्षी तुम्ही बघू शकता पाऊस कमी असल्यामुळे नक्कीच प्लॉट चांगले आहेत. मी या प्लॉटला ड्रिपमधून अजून एकदाही सोडलं नाही, फक्त 2 ड्रिंचिंग केलेले आहेत, बेसल डोस. आणि शेवटी रानात ताकद आहे, हा विषय वेगळा आहे. परंतु वातावरण पोषक आहे, उत्पादन चांगलं नक्कीच राहील. त्याचा फायदा आपल्याला 400-500 रुपयाच्या दरात सुद्धा घेता येईल. आता बघा, 20 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर बाजारभाव चांगले राहतील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात लागवडी वाढतीलच, आपला अंदाज होता. कुठे वाढतील, कशा वाढतील हे पुढं आपल्याला समजेलच. परंतु 10 ऑगस्ट नंतर लागवडी थोड्याशा वाढू शकतात. आणि त्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कदाचित मार्केटमध्ये येतील. 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत बाजारभाव कमी राहतील. कदाचित 25 डिसेंबर, आता पुन्हा जर आपण बघितलं तर 25 डिसेंबर ते 25 मार्च हा काळ आपल्याला पुन्हा एक मध्यम बाजारभाव देतील. आणि त्यावेळेस पण एक चांगले उत्पादन टोमॅटोत निघते आपला. त्यासाठी जवळपास त्या काळात आपलं जास्त करून विरांग ह्या व्हरायटीला पसंती देतो आहे. आणि 25 डिसेंबर ते 25 मार्च मार्केटमध्ये राहायचं. कदाचित 25 मार्च ते 10 मेपर्यंत मार्केटमध्ये थोडेसे हलके बाजारभाव ते मंदी आपल्याला पाहायला मिळू शकते टोमॅटो. त्यानंतर कदाचित 15 ते 20 मे नंतर एक महिना म्हणजे 20 मे ते 20 जूनपर्यंत एक मध्यम स्वरूपाचे बाजारभाव असतील. टेम्परेचरमुळं बाजारभाव 15 ते 20 मेला थोडेसे 10 ते 20 मेच्या दरम्यान बघा, 10 मेलाही बाजारभावात बदल जाणवू शकतात. 10 ते 20 मेच्या दरम्यान बाजारभाव बदलायला सुरू होतील. 10 ते 20 मेला बाजार एक 15 मे आपण धरूया. 15 मे नंतर सुधारणा सुरू होईल. आणि 15 मे ते 20 जून एक मध्यम स्वरूपाचे बाजारभाव असतील. मात्र तिथून पुढे अगदी 25 जून नंतर, अगदी 25 जून ते 25 ऑगस्ट, लक्षात घ्या मित्रांनो, 25 जून 2027 ते 25 ऑगस्ट 2027 हा कदाचित असा काळ असेल जो बाजारभाव आपण आजपर्यंत कधीच घेतलेले नाहीत. 2023 सोडला तर कदाचित ह्या काळात 60 रुपये ते 80 रुपये बाजारभाव असतील. आता बरेच शेतकरी आहेत की त्यांनी 100 रुपयापर्यंत बाजारभाव घेतले. ते 2023ला जुलै ऑगस्टमध्ये त्यांनी 100-120 रुपये किलोनी बाजार घेतलेले आहेत. कदाचित तसे परिस्थिती म्हणजे 120 रुपये म्हणत नाही आहे मी, परंतु 60 रुपये ते 80 रुपये, 50 रुपये ते 80 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव येणाऱ्या वर्षी 25 जून ते 25 ऑगस्ट ह्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, लिहून ठेवा तुम्ही. परंतु
मी लक्षात घ्या, आजपर्यंत कधीही उच्चांकी दर मी 35-40 रुपयाच्या पुढे सांगितला नाही टोमॅटोचा. मी बाजारभाव नेहमी सांगताना प्रत्येक गोष्टीचा एक अंदाज बांधून सांगत असतो. फार मोठे बाजारभाव मी कधीच बोलत नाही. परंतु मी यावेळेस सांगतोय की येणाऱ्या काळात 25 जून ते 25 ऑगस्ट हा काळ मोठ्या बाजारभावाचा असेल. आणि मी आजपर्यंत कधीही मे महिन्यात टोमॅटो लावलं नाही. परंतु पुढच्या वर्षी मी 1 मेची लागण शक्यतो धरतो. एप्रिल महिन्यात थोडंसं जास्त टेम्परेचर असेल, पण 15 एप्रिल च्या पुढच्या लागवडी आपल्याला असतील. 10 ते 15 एप्रिलच्या पुढच्या तारखा असतील. आपल्या भागात किती वेळ घेतो टोमॅटो लावाय त्या हिशोबाने तुम्ही लागवडी करू शकता. परंतु 1 मेला माझं नियोजन राहील टोमॅटो लागवडीचं. मी यावर्षी पहिल्यांदा टोमॅटो करतो आहे मेमध्ये येणाऱ्या काळात, आणि मला त्याबद्दल खात्री जास्त आहे. व्हिडिओ फार मोठा होतो आहे म्हणून यात बाकीच्या गोष्टी मी कवर करत नाही आहे. परंतु येणाऱ्या काळात ह्या व्हिडिओत फक्त आपण टोमॅटोबद्दलच बोलूया. येणाऱ्या काळात आपण जिथं 25 डिसेंबर ते 25 मार्च दिला आहे, इथे कदाचित 10 फेब्रुवारी ते 10 मार्च हा एक 10 फेब्रुवारी ते 25 मार्च हा एक खात्रीचा काळ बाजारभावाचा असू शकतो. परंतु आपलं त्यावेळेस 25 डिसेंबर ते 25 मार्च मार्केटमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. ह्या 90 दिवसामध्ये किमान 55-60 दिवसासाठी तरी एक चांगले बाजारभाव असतील. आणि नशिबाने साथ दिली तर हे 90 दिवसही मध्यम स्वरूपाचे बाजारभाव राहतील. काही दिवसासाठी खालीवर होतील, परंतु तिथे एक चांगली संधी राहू शकते असा अंदाज आहे. परंतु याबद्दलचं खात्रीशीर व्हिडिओ आपण सप्टेंबर एंडिंगला किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला देऊ. सप्टेंबरमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी त्याच्याबद्दल अंदाज येईल. पुढच्या व्हिडिओत आपण बऱ्यापैकी 2-3 पिकं अजून कवर करण्याचा प्रयत्न करू. झेंडू, कोबी, फ्लावर, शिमला मिरचीसाठी चांगली संधी, तुम्ही लगेच लावू शकता. शिमला मिरचीसाठी सुद्धा 20 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर इथे एक चांगले बाजारभाव आपल्याला शिमला मिरचीत सुद्धा पाहायला मिळतील. व्हिडिओ फार मोठा होतोय. लवकरच पुढच्या व्हिडिओत एक 2-3 पिकं कवर करण्याचा प्रयत्न करू.